हॅलो फ्रेंड्स, उषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज मी बनवत आहे बिना कढईची, कमी वेळेमध्ये, कमी खर्चांमध्ये आणि कमी साहित्यांमध्ये बनणारी गरमागरम हॉटेलसारखी जिलेबी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे घेतलेला आहे मी मैदा घेतलेला आहे, दही घेतलेला आहे आणि फूड कलर घेतलेला आहे. खूप कमी साहित्यांमध्ये बनणारा हा पदार्थ आहे. 1 वाटी मैदा घेतलेला आहे, म्हणजे पाव किलो मैदा आहे आणि त्याच वाटीचं मोजमाप घेतलेलं आहे मी. अर्धी वाटी आंबट दही घेतलेलं आहे. आंबट दही यासाठी घेतलेलं आहे, यामध्ये मी इनो किंवा मग बेकिंग सोडा वगैरे वापरणार नाही. आंबट दह्यामुळे जिलेबीची चव खूप छान लागते आणि पीठही छान मुरलं जातं. हे पीठ आपण थोडं-थोडं पाणी घालून छान बॅटर बनवायचं आहे. त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहणार नाहीत आणि नंतर यामध्ये फूड कलर घालायचा आहे. यामध्ये मी येलो कलरचा फूड कलर घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार रेड कलर किंवा मग ऑरेंज कलर वापरू शकता. हे बॅटर झाल्यानंतर आपण छान 3-4 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. ओव्हरनाईट पण ठेवलं तरी छान पीठ मुरतं. त्यासाठी आंबट दही घालण्याची गरज नाही आहे. साधारण दही घातलं तरी चालतं. आणि हे बघा पीठ 3 तासानंतर छान झालेलं आहे. इथे पायपिंग बॅग प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतेच असं नाही आहे. माझ्याकडे पण नव्हती. तर कोन बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे मैद्याचं पॅकेट, रव्याचं, मिठाचं किंवा मैद्याचं पॅकेट जे असतं त्याचा कोन बनवायचा आहे. आणि अशी छान गरमागरम जिलेबी आपण पॅनवर बनवू शकतो. डोश्याचा तवा हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, पण जिलेबीची कढई ही प्रत्येकाच्या घरामध्ये नसते. म्हणून जिलेबी करून खाण्याची आपण इच्छा मारायची नाही आहे. तर इथे बघा खाण्याची इच्छा झाली म्हणून मी डोश्याच्या पॅनमध्येच तव्यामध्ये छान बनवलेली आहे गरमागरम जिलेबी. पाक अगोदरच करून ठेवलेला होता मी. पाव किलो साखर घेतली होती, त्यामध्ये विलायची टाकली होती वाटून. पाव किलो मैद्यासाठी पाव किलो साखर वापरलेली होती. पाक जास्तीचा केला होता, कमी पडू नये म्हणून. जिलेबी बघू शकता तुम्ही, पूर्ण पाक त्यामध्ये ऑब्झर्व्ह झालेला आहे, पूर्णपणे शोषून घेतलेला आहे. थोडी ब्राऊन कलरची अर्धी केलेली आहे जिलेबी मी, कारण की कडक जिलेबी मला खायला जास्त आवडते म्हणून. कडक जिलेबी केली तर थोडं नरम पडत नाही, ती जास्त वेळापर्यंत अशीच राहते. तुम्ही बघू शकता पाक यामध्ये पूर्णपणे गेलेला आहे. छान जिलेबी झालेली आहे आपली. गरमागरम जिलेबी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी सर्वांनी नक्की एकदा ट्राय करा. थँक